हरीश देवावाले हे केवळ उमेदवार नसून जनतेच्या विश्वासाचं नाव. अपघातामुळे लोकांपर्यंत पोहोचेना, मात्र लोकच त्यांच्यापर्यंत पोहोचू लागलेत. हरीश देवावाले म्हणजे विकासात्मक नेतृत्व. गेल्या अनेक वर्षांपासून थांबलेल्या निवडणुकीत उभं राहून मतदारांच्या समस्या सोडविण्याचा निर्धार हरीश देवावाले यांनी केला. मात्र म्हणतात ना की चांगल्या माणसाची सत्व परीक्षा घेतली जाते, अगदी तशीच सत्व परीक्षा हरीश देवावाले यांची सुरू झाली. प्रचाराला सुरुवात होताच त्यांचा अपघात झाला. अपघातामुळे आज मतदारांच्या दारात पोहोचता न येणाऱ्या हरीश देवावाले सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलाय. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचार करणं त्यांना शक्य नसलं तरी त्यांनी गेल्या काळात केलेली कामेच आज त्यांच्या वतीने लोकांपर्यंत पोहोचत असल्याचं चित्र दिसतंय. हरीश देवावाले हे नेहमी स्वतःसाठी नव्हे तर लोकांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी घेतलेली धावपळ आज जनतेच्या मनात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळेच आज ते स्वतः उपस्थित नसले तरी मतदार त्यांच्या विकास कामांच्या आठवणींमधून, त्यांच्या कामाच्या अनुभवातून एकमेकांपर्यंत देवावाले यांचा प्रचार करताना दिसत आहेत. अपघाताची माहिती समजताच अनेक नागरिकांनी स्वतःहून रुग्णालयात भेटी देत विचारपूस केली. काहींनी त्यांच्या कुटुंबाला धीर दिला तर काहींनी आम्ही आहोत हा विश्वास व्यक्त केला. चालता येत नसले तरी देवावाले जनतेच्या मनात चालत आहेत ही भावना या भेटीमधून ठळकपणे पुढे येते. दरम्यान त्यांच्या विरोधकांकडून अपप्रचार करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे. मात्र जनतेच्या नजरेत देवावाले हे केवळ उमेदवार नसून विश्वासाचं नाव आहे. त्यामुळे अशा अपप्रचाराला मतदार फारसे महत्त्व देताना दिसत नाहीत. आज हरीश देवावाले मतदारांच्या दारात जाऊ शकत नाहीत, पण मतदार स्वतःहून त्यांच्या बाजूने उभे राहत असल्याचं चित्र आहे. त्यांच्या गतवर्षातील विकास कामांची पावती म्हणून तसेच त्यांनी दाखवलेल्या आपुलकीच्या बदल्यात मोठ्या मताधिक्याने साथ देण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केलाय. उपचार पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा जोमाने लोकांसाठी उभे राहतील असा विश्वास जनतेच्या मनात ठामपणे दिसून येतो. कोविड सारख्या काळात अनेकांनी घरं बंद करून जनतेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, मात्र हरीश देवावाले यांनी स्वतःच्या घराचं दार कायम उघडं ठेवत गरजूंना मदतीचा आधार दिला. दिवस रात्र जनतेच्या सेवेत स्वतःला त्यांनी झोकून दिलं. जनता संकटात असताना मोठ्या भावासारखा हरीश देवावाले ठामपणे पाठीशी उभा राहिला. आता तेच देवावाले निवडणूक रिंगणात उतरताच त्यांचा अपघात झाल्याने जनता ही भावासारखी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. शस्त्रक्रियेमुळे त्यांना काही दिवस विश्रांती घ्यावी लागते. चालता न येणे ही त्यांची मर्यादा असू शकते, पण जनतेसाठी झटण्याची त्यांची भावना आजही तितकीच ठाम आहे. देवावाले यांनी गेल्या काळात केलेली विकास कामे, सामान्य माणसाशी ठेवलेला थेट संवाद आणि अडचणीच्या वेळी दिलेला आधार यामुळे ते आज मतदारांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे ते स्वतः प्रचार करू शकत नसतानाही लोकच पुढे येऊन एकमेकांपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवत आहेत. गल्लोगल्ली, घराघरात देवावाले यांच्या कामाची चर्चा होत असून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार जनतेतून दिसून येतोय. येणाऱ्या मतदानात देवावाल्यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन त्यांच्या कार्याची पावती देण्याचा निर्धार अनेक मतदारांनी व्यक्त केलाय. हे मतदान केवळ एका उमेदवारासाठी नाही तर लोकांसाठी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्याचं प्रतीक ठरणार आहे. आणि देवावाले यांनी जनतेचा हा विश्वास कधीच तुटू देणार नाही असा विश्वास दिला असून मतदारांनी शिवसेना शिंदे गटाच्या सर्व पॅनलला मतदान करण्याचं आवाहन केलंय. तर सर्वात पहिले मी सांगणार जय महाराष्ट्र सगळ्यांना. माझं नाव हरीश गणेश भैया देवावाले, प्रभाग क्रमांक 3 मधून मी शिवसेना या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. मागील 4 दिवसापूर्वी मंठा चौफुली येथे माझं दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला असं त्यावेळेस. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझा पूर्ण एक पाय गंभीर जखमी झाला. कालच त्या पायाची पूर्ण सर्जरी झाली एकदम पूर्ण. त्या आजारातून मी आज ICUमधून बाहेर पडलो. बाहेर पडताना आता लोकांच्या मनात हे आलं की बाबा आमचा उमेदवार गेला कुठं बाबा. सर्वात पहिले एक म्हणणं माझं असं आहे की बाबा मागील 4 दिवसापासून 5 दिवसातून कालावधी या रुग्णालयात मी उपचार घेत आहे. माझ्या भावना ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाही आजपर्यंत की बाबा काय झालं म्हणून नेमकं म्हणून काही. उदाहरण मी सर्वात मोठं हे आव्हान करेन की बाबा कोणत्याही तुम्ही भूल थापांना बळी पडू नका. काही लोक तुम्हाला काही संभ्रमात टाकतील, काही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की मी काम करत आलोय, काम करत राहील. हा सर्वात मोठा एक घोषवाक्य माझा आहे. काम करत आलोय, काम करत राहील. आमच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग 3 मध्ये ज्यांच्यावर पूर्ण प्रभागाची धुरा होती असे हरीश गणेशभाई देवावाले हे प्रचारादरम्यान जखमी झाले. त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते उपचारासाठी कलावती या रुग्णालयामध्ये दाखल झाले. मागच्या 4 दिवसापासून ते रुग्णालयात होते, ICUमध्ये होते. कालच त्यांचं पायाची सर्जरी झाली आणि आम्ही त्यांना सर्व या ठिकाणी भेटायलाही आलो.
मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचे नेते सन्माननीय अर्जुन भाऊजी खोतकर साहेब, सन्माननीय अभिमन्यू दादा खोतकर साहेब यांनी सगळ्यांनी आमच्यावर जबाबदारी दिली होती की या प्रभागातून आम्ही या पूर्ण पॅनलला निवडून आणू. परंतु आमचे जे प्रमुख होते यांचे ऍक्सिडेंट झाला आणि यांच्या ऍक्सिडेंटचा फायदा काही विरोधकांनी घ्यायचा प्रयत्न केला आणि वार्डात वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा त्यांनी पसरवला. परंतु माझ्या सर्व मतदार बंधूंना आव्हान आहे की आम्ही मतदारापर्यंत पोहोचणार, जरी भैया नाही नसले आमच्या सोबत आज पोहोचणार आहे, पण त्याचं काम पूर्ण प्रभागात झालेलं आहे आणि त्यांच्या विकास कामाच्या माध्यमातून 100% ते जनतेच्या मनात आहेत. त्यामुळे या सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो की भैया आमच्या सोबत तन मन धनाने आहेच, आमच्या सोबतच आहे. जरी ते प्रत्यक्षात मतदारापर्यंत पोहोचत जरी नसले तरी आम्ही त्यांचा प्रतिनिधी म्हणून यापुढे मतदारापर्यंत पोहोचू आणि सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आमच्या संपूर्ण पॅनलला आपण भरभरून मतदान करावं.